हॅलो, मी निघाले होते ट्रायपॉड घेण्यासाठी. मग वाटेत पेट्रोल वगैरे पण भरून घेतलं आणि बरं मी घराकडेच होती तेव्हाच मम्मीचा कॉल आला की सीध राहत नाही आहे, तू पटकन निघून ये. मग मला तसंच रिटर्न गाडी टर्न घेऊन परत यावं लागलं आणि माझा भाऊ आणि मी गेलेले होते ते घेण्यासाठी. बरं खूप पुढे नव्हती निघून गेले, अर्ध्याच रस्त्यात होती. मग रिटर्न आम्ही गेलो परत घेण्यासाठी ते. आणि बघा बॅक कवर वगैरे पण पाहिले मी, छान छान होते. नंतर मी फायनल ट्रायपॉड वगैरे घेऊन घेतला. माईक तो होता माझ्याकडे. मग नंतर मी सीसाठी टोपी वगैरे बघत होती. थंडी खूप पडलेली आहे नाशिकमध्ये. तर मी टोपी बघितली पण मला हवी तशी काही भेटत नव्हती. ते माकड टोपी म्हणतात, मला तशी पाहिजे होती कारण की तो तीच टोपी ठेवतो. मग मम्मीने काम सांगितलं होतं आणि ते नाही केलं असतं तर घरात बोलणे खाण्यापेक्षा म्हटलं चल ते पण काम आधी आवरून घेऊ. सो चहापुडा वगैरे घेतला मी आणि निघालो घराच्या वाटेला. आणि बघा ट्रायपॉड सेट केला आणि बघत होते मी की व्हिडिओ कसे येत आहे, अँगल वगैरे व्यवस्थित येत का. आणि इथे तर आम्हाला उभं राहायचं इतका आनंद होत होता, आम्हाला एकट्याला उभं राहता येत होतं म्हणून एक वेगळाच आनंद सीटच्या तोंडावर दिसत होता. आणि बघा असा होता माझा ट्रायपॉड, मस्त होता, म्हणजे एकदम ॲव्हरेजमध्येच घेतला मी, अजून तरी काही खूप महाग वगैरे नाही घेतला. आणि मेकअपचं खूप साहित्य तसंच पडलेलं होतं, जशी मी माहेरी आली तशी खूप पसारा पडलेला होता. आणि सासरी एवढं आवरायला वेळ नाही भेटत. वेळ म्हणण्यापेक्षा सासरी आपण काम करतो त्याच्यामुळे ती एक वेगळीच एनर्जी तिथे फक्त कामात असते आणि ह्या बाकी गोष्टी करायला बिलकुल इच्छा नसते. तुमचं पण असंच होतं का की फक्त